मनवाने कसली लिंक पाठवली? हॅलो. हॅलो, ऐका ना, मी तुम्हाला एका गाण्याची लिंक सेंड केली आहे. जरा एकदा ऐकून बघा ना ते गाणं. आत्ता? हो आत्ता. प्लीज बघा ना ऐकून, मला सांगा कसं वाटतंय. मनवा आता ऑफिस मध्ये आहे, जरा कामात आहे, नंतर बघ. प्लीज ना. किती वेळ लागणार आहे? हार्डली 2 मिनिटं लागतील. एकदा ऐकून सांगा ना मला फक्त कसं आहे ते. मनवा सांगितलं ना, जरा कामात आहे. राजवीर, तुम्ही सतत कामात असता. प्लीज एकदा ऐकून बघा ना. कितीसा वेळ लागणार आहे गाणं ऐकायला? मनवा सांगितलं ना, मी ऐकतो ना नंतर. ठीक आहे. तसंही बायकोसाठी वेळ कुठे असतो तुमच्याकडे? तुम्ही नेहमी तसं करता. ठीक आहे, ऐकतो. नक्की ऐका आणि मला सांगा बरं कसं आहे ते. हो, पण लगेच ऐका आणि सांगा. ऐकतो. हा. बाय द वे मनवा, हा डान्स तुम्ही कोणत्या संस्थेसाठी करताय? श्रीनिवास चॅरिटेबल ट्रस्ट. आणि याचं ऑफिस कुठे? अंधेरीला. ओके. आता मी फोन ठेवते, तुम्ही आधी गाणं ऐका आणि मला सांगा कसं आहे ते. ओके हो, येस, ऐकतो. ओके, बाय बाय. दवे ना पट. आरती, आरती. आले आले. काय हो, कुठे गेला होता तुम्ही? कमलाकरकडे गेलो होतो नितीशच्या प्रोजेक्टची फाईल घेऊन. का हो, त्यांच्याकडे कशाला? त्याला याच्यातलं जास्ती कळतं. माझ्या माहितीतला तोच एक असा आहे की जो मला या प्रोजेक्ट बद्दल सविस्तर सांगू शकत होता, म्हणून त्याच्याकडे गेलो होतो. काय म्हणाले भाऊजी? त्याचं म्हणणं आहे की नितीशचा प्रोजेक्ट खूप चांगला आहे, आयडिया युनिक आहे. ओव्हरऑल कौतुक करत होता नितीशचं. अरे वा. कमलाकर याच्यातला अनुभवी माणूस आहे. अशा अनुभवी माणसाकडनं नितीशचं कौतुक होणं चांगली गोष्ट. ऐकून खूप बरं वाटलं. माझं पण तेच म्हणणं आहे. नाही, बरं झालं तुम्ही त्यांच्याकडे गेलात. निदान आपल्याला कळलं तरी आपला मुलगा काय करतोय. आणि या प्रोजेक्टला लागणाऱ्या फायनान्स बद्दल सुद्धा बोललो. अच्छा. त्याचं म्हणणं आहे की सुरुवातीला 50 ते 60 लाख रुपये लागतील, पण जसजसा प्रोजेक्ट पुढे पिकअप होईल तसे 5 कोटी इन्व्हेस्ट करावे लागतील. अरे देवा, एवढे पैसे? हो, अमाऊंट तर खूप जास्त आहे, पण मला असं वाटतं सुरुवातीचे पैसे आपलं प्रॉव्हिडंट फंड आणि FD मोडून जमा करू शकतो. एवढे पैसे जर का लागणार असतील तर मी प्रमोद दादाशी बोलून घेऊ एकदा. आरती, कशाला? आपण फक्त पर्यायी व्यवस्था बघतोय. आत्ता कोणाकडे काही मागायची गरज नाही, आणि सध्या करतोय ना राजवीर बरोबर काम. पण तुम्हाला काय वाटतंय, राजवीर नितीशचं काम करतील? 200% करते. कारण कमलाकरच्या बोलण्यावरनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की राजवीरने हा प्रोजेक्ट लगेच का ऍक्सेप्ट केला. कारण ते सुद्धा एक बिझनेसमॅन आहे, हुशार बिझनेसमॅन आहे, आणि त्यांना माहिती आहे हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. ते आपल्या नितीशच्या कष्टाचं चीज नक्की करतील. या बाबतीत माझा राजवीरवर पूर्ण विश्वास आहे. पेपर घ्या आणि ही संस्था काय करते याचे सगळे डिटेल्स पाहिजे मला. ओके सर. सर, काही चॅरिटी वगैरे करण्याचा प्लॅन आहे का? दवे, मी सांगितलं तेवढं करायला जमेल तुम्हाला? हो सर. प्लीज, सगळे डिटेल्स हवेत मला त्याचे. आणि लवकरच या संस्थेचा एक डान्स चॅरिटी शो होतोय, त्याचे डिटेल्स पाहिजे. ओके सर. हॅलो. माई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? किती दिवसात फोन नाही केला तुम्ही? नाही, खरं तर म्हणूनच फोन केलाय. तुमची तब्येत कशी आहे? उत्तम. छान. यात्रा कशी झाली? यात्रा अगदी छान झाली. आणि घरात सगळे कसे आहेत? बाकी सगळे व्यवस्थित आहेत.
आधी तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात? मनवाचे बाबा काय म्हणतात? ठीक. सगळे छान आहेत. बोला, बाकी काय म्हणताय? बाकी काही नाही, व्यवस्थित. आमची लेक काय म्हणतेय? नाही म्हणजे मला माहितीये तिची जरा धावपळ चालू आहे, पण घराकडे लक्ष देते की नाही? अहो, हा काय प्रश्न झाला का? कितीही गडबडीत असली तरी मनवाचं घराकडे अगदी व्यवस्थित लक्ष असतं. आता हेच बघा ना, मी एवढ्या लांब गेले होते, पण औषधाची आठवण करून देण्यासाठी अगदी रोज फोन असायचा तिचा. आणि संसार संसार कसा चाललाय दोघांचा? नाही, मी आपलं सहज विचारते. हा, अहो त्यांचं काय, छानच चाललंय. दोघही एकमेकांना समजून घेतात, काळजी घेतात एकमेकांची. आणखी काय हवं? अरे वा. आणि तुम्हाला सांगू का, राजवीर आणि मनवा दोघही खूप समजूतदार आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहायला हवं, काहीच काळजी करायचं कारण नाही. माई, एक मिनिट. हा, मनवाच्या बाबांना बोलायचं तुमच्याशी, मी त्यांना जरा देते फोन. माय नमस्कार. हो कर्नल साहेब, कसे आहात तुम्ही? ठीक. पण लग्नानंतर तुमचं आमच्याकडे येणंच नाही झालं. हो, त्यासाठीच फोन केला होता खरं तर. तुम्हाला भेटायला यायचं होतं. हो, मग या ना. तसंही तुमचं येणं नाही ना झालं खूप दिवसात. हो, पण राजवीर सुद्धा घरी असायला हवेत ना, त्यासाठी. ते घरी असताना आम्ही आलो तर त्यांची सुद्धा भेट झाली असती. कर्नल साहेब, तुम्हाला सांगू का, त्याच्या वेळेप्रमाणे येण्याचं ठरवलं ना तर मग आपलं भेटणंच होणार नाही. हो, कारण तो असतो त्याच्या कामाच्या गडबडीत, कधी लवकर येतो कधी येतच नाही. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही या, निदान आपली तरी भेट होईल. ठीक आहे, आम्ही पुढच्या 1-2 दिवसात येऊन जातो. कळवतो तुम्हाला तसं. हो चालेल. ठेवू? हो. बाय. हॅलो. जेवलात तुम्ही? नाही अजून. तुम्ही जेवलात? नाही, अजून नाही. जेव्हा हा वेळ आहे, नाहीतर विसरा. नक्की खातो, डोंट वरी. आणि बाकी काय? काय नाही. असं का विचारलं तुम्ही? काय नाही, सहज. आज खूप काम आहे का? हो. ओके. अजून काही? काय झालं म्हणून असं का विचारताय तुम्ही? काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी? नाही, तसं काही नाही. गाणं ऐकलं? गाण्याबद्दल मी घरी आल्यावर बोलू आपण. का, काय झालं? तुम्हाला नाही आवडलं का गाणं? नाही, तसं काही नाही, पण बोलू नंतर आपण. असं काय करता, सांगा ना, कसं वाटलं? मनवा, गाण्याबद्दल आपण घरी आल्यावर बोलू. समोरासमोर बोललेलं जास्त चांगलं, राईट? ठीक आहे. ओके. राजवीर, तुम्हाला एक सांगू? मी खूप खुश आहे. का? नाही म्हणजे भरपूर महिन्यांनी मी परफॉर्म करणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नानंतरचा पहिलाच परफॉर्मन्स आहे ना, म्हणून खूप खुश आहे. ग्रेट. ठीक आहे, मग तुम्ही लवकर कामं संपवा आणि घरी या. मग घरी आल्यानंतर आपण बोलू. ओके. ओके, बाय. बाय. काय करतेस ग? काही नाही, माईंसाठी फळं कापते. तुम्हाला काही हवंय? नाही नाही, मला काही नको. तुझा डान्स पासून झालं वाटतं. अहो नाही नाही, अजून बराच वेळ लागेल, 2-3 दिवस जातील. हा. काय झालं काकू? काही नाही ग, आमच्या यांना सुद्धा फळं खूप आवडतात ग. ते सफरचंद बघून ना मला यांची खूप आठवण येते. तुला खरं सांगू मनवा, आज सकाळपासून मला यांची इतकी आठवण येते ना. बरं, आमच्यात काही भांडणं वगैरे झालेत असं काही नाही बरं का. तरी सुद्धा माझ्या नशिबी काय तर हा आयुष्यभराचा दुरावा. काकू, तुम्ही प्लीज वाईट नका वाटून घेऊ. का असं कसं वाईट नको वाटून घेऊ? माझ्या नवऱ्याची मला आठवण येणार नाही का ग? पण माझं सोड,
यश आणि नंदाला सुद्धा वाटणारच ना ग की त्यांचे बाबा त्यांच्या जवळ असावेत म्हणून. काकू, बरेच दिवस झाले मी तुम्हाला विचारणारच होते, काय झालंय? काका इथे का नाही राहत आपल्या बरोबर? जाऊ दे ग मनवा, तर काय सांगू मी तुला. सांगा ना प्लीज, कुठे असतात काका? राजवीरला नाही पटत त्याच्या काकाचं वागणं. प्रत्येक गोष्टी तो ह्यांच्याच चुका काढतो, म्हणून ते इथे राहत नाहीत. पण का? जाऊ दे बाई मनवा, नको तो विषय. अगं तुझ्याच नवऱ्याची तक्रार मी तुझ्याचकडे काय करायची? तक्रार काय? असं काही नाहीये. तुम्ही सांगा ना काय झालंय. तुम्ही मला सांगितलं तर ऍटलीस्ट मला काही मार्ग तर काढता येईल. राजवीरला नाही पटत त्याच्या काकाचं वागणं. अगं, आता त्याची आई हे घर सोडून गेली ना, तरी सुद्धा या गोष्टीमध्ये तो काकाला जबाबदार ठरवतो. असं का पण? हे मनवा बाई, माफ कर तू मला. मी उगाच बोलले तुझ्यापाशी हे सगळं. तुझ्या नवऱ्याने घरामध्ये कॅमेरे फिट करून ठेवले असतील आणि तो येऊन 4 शब्द मलाच ऐकवे. काकू काय बोलताय तुम्ही? आपल्याच घरात कोणी कॅमेरे का लावेल? अगं, एवढंच वाटतं ना तुला, मग तू जाऊन बोल ना तुझ्या नवऱ्याशी आणि विचार त्याला की तो का काकाला घरात ठेवत नाही म्हणून. आणि हे बघ, लगेच माईना जाऊन सांगू नकोस हं, की मी तुला विचारायला सांगितलं ते. नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला. छी बाई, माझंच चुकलं. मी उगाच बोलले तुला हे सगळं. काकू, मी म्हणाले ना, मी नाही सांगणार आहे कोणाला. नका टेन्शन घेऊ. हो, पण भिंतीनं सुद्धा कान असतात ना, त्याचं काय करायचं? रंजुताई, आज काय भाजी करायची? बघितलं मनवा, मी काय म्हणत होते? कॅमेरे असतात ना ते असे. धना, ऐकलंस ना आमचं सगळं बोलणं? नाही, मी काहीच नाही ऐकलं. हा, तुम्ही म्हणत होतात की भिंतींना पण कान असतात, एवढंच कानावर पडलं. बघितलं मनवा, मी काय म्हणत होते तुला? अहो, पण मी खरंच काही नाही ऐकलं. मी फक्त भाजी काय करू एवढंच विचारायला आले. माईना जाऊन विचार ना, मला काय विचारते? मनवा, मला ना कधी कधी या धनाचा डाऊट येतो. तीच जाऊन सगळ्या बातम्या सांगत असणार राजवीरला. तू पण हिच्यापासून जपून राहा बरं का. मी आले जरा. माईनं नक्की भाजीबद्दलच विचारते का अजून काय सांगते ते बघून आले. आले. काकांचे इथे राहणं राजवीरला नक्की का नाही आवडत? आणि या सगळ्यात काकू, यश, नंदा यांचे किती हाल होत आहे. राजवीरशी बोलायला हवं या विषयावर. काय झोपायचं नाहीये? तुमचीच वाट बघत होतो. माझी माझी काय वाट बघायची? सकाळी लवकर उठायचं ना, ट्रॅक शूटिंगला जायचं ना तुम्हाला. जायचंय ना. कसं आहे माहितीये का, माझ्याकडून हरल्याशिवाय अर्जुनचा दिवस सुरू नाही होत. काय तुम्ही पण. खरंच रोज हरतो माझ्याकडून. माहिती तो म्हणत होता की कधीतरी तुम्हाला सुद्धा ट्रॅप शूटिंगला घेऊन ये. मला मला आवडेल यायला. येतं तुम्हाला? नाही म्हणजे येत असं नाही, पण बाबांबरोबर गेले मी शूटिंगला. ट्रॅप शूटिंग नाही केलंय पण. ग्रेट, जाऊ नक्की मग आपण. बरं मला सांगा, मी सिलेक्ट केलेलं गाणं आवडलं? छान आहे. आफ्टर ऑल तुम्ही सिलेक्ट केलंय ते. तुम्ही नक्की ऐकलंय गाणं? गाणं ऐकलंय मी, पण एक सांगू का, मला त्यातलं काही कळत नाही. पण मला एक माहिती आहे की तुम्ही खूप सुंदर डान्स कराल त्यावर. झाली का मग निघायचं वर? हा, कामं झाली आहेत, पण ऍक्च्युली मला जरा बोलायचं तुमच्याशी. आपल्या फॅमिली बद्दल बोलायचंय, म्हणजे काकांबद्दल. तो विषय नको म्हणा. विषय नको म्हणजे काय? ऍक्च्युली बरेच दिवस झाले तुम्हाला विचारन म्हणते. मला ऍटलीस्ट सांगा ना, का नाही राहत काका आपल्या बरोबर? नाही म्हणजे त्यांना परमिशन नाहीये का? राजवीर, राजवीर.
राजवीर काय झालं? कुठे काय? मी बोलत होते ना तुमच्याशी, असं न बोलता निघून का आलात? अनु, आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आपण नको बोलूया त्या विषयावर. एवढा कसला राग आहे तुम्हाला? काकांचा विषय काढला तरी तुम्हाला चालत नाही. राजवीर ऐका ना, तुम्ही फक्त एकदा सांगा की नेमका काय प्रॉब्लेम आहे. आय प्रॉमिस मी यापुढे हा विषय तुमच्या समोर कधीच काढणार नाही. तुमचा विश्वास आहे माझ्यावर? आता हे काय मध्ये? तुमचा विश्वास आहे माझ्यावर? हो. मग तुम्हाला असं वाटतं एखादा डिसिजन मी चुकीचा घेतला असेल? नाही. नाही ना, गायका माझं. मी जो डिसिजन घेतलाय तो करेक्ट आहे आणि मी असं का बोलतोय हे कळेल तुम्हाला. पण राजवीर, एकदा काकूंचा पण विचार करा ना. मी 2 तास तुमच्या डोळ्यांसमोर नसले तरी तुम्हाला त्रास होतो. मग काका काकू महिनोन महिने एकमेकांना भेटत नाही, त्यांना किती त्रास होत असेल. आणि यश नंदाचं काय? ते काकांना किती मिस करत असतील, त्यांचा पण विचार करा ना. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून विचार नक्की करेन मी. मी आता खेळणं बंद करणार तुझ्या बरोबर. मला वाटलं होतं निदान आज तरी मी जिंकेन, पण नाही, आजही तू जिंकलाय. शे, गेली 5 वर्ष तुम्हाला हेच सांगतोस. आएगा, मेरा भी दिन आएगा, तू बघच. पुढचे 20 वर्ष तरी ते पॉसिबल नाही अर्जुन. ते आपण बघू. अरे पण राजवीर, तू एक ऑब्झर्व केलंयस का? आपण फक्त ट्रॅप शूटिंगच्याच निमित्ताने भेटतोय आजकाल. का बरं? कामाचा जरा लोड आहे. कामाचा लोड आहे की मनवा वहिनी भेटू देत नाहीत तुला? मला माहिती नव्हतं वहिनी इतक्या स्ट्रिक्ट आहेत ते. बरं, कधी भेट करून देतोयस त्यांची? ते त्या पण येणार आहेत ना ट्रॅप शूटिंगला. काय सांगतोयस? त्यांना येतं शूटिंग? नाही, शूटिंग नाही येत त्यांना, पण लग्नाआधी कर्नल साहेबांबरोबर केलंय शूटिंग. अरे वा, म्हणजे आता खऱ्या अर्थानं मनवा वहिनी तुझी बायको शोभून दिसते तर. चल, मी नाही हरू शकलो, लेट्स होप मनवा वहिनी तरी तुला हरवतील. लेट्स सी. बोल. साहेब, एक वाईट बातमी. काय झालं? साहेब, रस्ता क्रॉस करताना निवृत्ती गाडीला ट्रकने उडवला आणि तो जागच्या जागीच गेला. वाईट झालं. हो साहेब, खूप वाईट झालं. ठीक आहे, नंतर बोलतो मी तुझ्याशी. अरे काय झालं? काही वाईट झालं म्हणत होतस? शिवडीचा एक शेतकरी होता, निवृत्ती गाडे. चांगला मेहनती होता बिचारा, शेती करायची. त्याचं काय? रोड ऍक्सिडेंट मध्ये गेले. माय गॉड. अरे, निवृत्ती गाडी म्हणजे हा तोच ना? त्याची जमीन घ्यायची होती मला. अरे पण असा कसा गेला? ट्रकने उडवलं. खरंच ट्रकने उडवलं की? म्हणजे मला म्हणायचं होतं की. कोर्टात जायला उशीर होतो ना तुला? हो, चल मी येतो, बाय. हो यार, आजकाल ना मला कॉलेजमध्ये इतकं बोर होतं ना. लेक्चर मध्ये तर झोपेच येत असते. मी एक काम करते, मी ना आज 2 लेक्चर लेट येते. ओके? हा, आणि हो, मॅमने जर विचारलं तर सांग मी आजारी वगैरे असं काहीतरी सांग. ओके? हा, चल चल चल, बाय. आपण भेटूया. हो, बाय.
काय ग? काय झालं तुला? बरं नाही वाटत आहे का? अगं काय कुठे काय? मग आता फोनवर काय म्हणत होतीस? अच्छा ते असंच. तू बोल, तू काय म्हणतेस? उठून 2 तास झाले तुला, तरी अजून तू मोबाईल मध्ये अडकून बसलीस का? अगं जा ना लवकर कॉलेजला. अगं हो जाणार आहे, फक्त थोडं लेट जाणार आहे. का लेट का? लवकर जा आणि संध्याकाळी लवकर ये ना परत. का? कशासाठी? कशासाठी? काय विसरलीस का? मनवाकडून आपल्याला डान्स शिकून घ्यायचा आहे ना. मम्मा तू वेडी झाली आहेस का? अगं त्या दिवशी मी असं सहज बोलले होते. आणि हो, त्या मनवाकडून डान्स वगैरे शिकण्या इतकी वाईट वेळ माझ्यावर नाही. ओके नंदा, असं काय करतेस ग तू? मम्मा यार, आय एम नॉट इंटरेस्टेड. तू का मला फोर्स करतेस ग? एवढं असेल ना तर तू कर डान्स. नंदा, तू खूप चुरू बोलायला लागलीस हा. मी सांगेल तसंच ऐकायचं. मम्मा यार प्लीज. बघ, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. मी सांगेल तसंच ऐकायचं. चल आता ब्रेकफास्ट करून घे. नाही. चल लवकर. यश, काल तुझ्या शर्टला ग्रीस कसं काय लागलं? आई, काल दिवसभर मी मशीन रूम मध्ये काम करत होतो म्हणून ग्रीस लागलं होतं ते. अरे पण तू तिकडे कशाला गेलास? म्हणजे तू ऑफिस मध्ये काम करतोस ना? अगं आई, मी इंजिनियर आहे. मी मशीन रूम मध्ये काम नाही करणार तर मग कोण करणार? यश, सगळ्यांनी तुला बॉस म्हणून ऍक्सेप्ट करावं असं वाटत असेल ना, तर आधी त्यांच्यात सुद्धा राहून तुला काम करता आलं पाहिजे. स्टाफ जी कामं करतो ती कामं आधी तुला आली पाहिजे. 2 दिवस मशीन रूम मध्ये काम करा, त्यानंतर पुढे काय काम करायचं ते दवे सांग. नुसतं स्टाफवर ओरडून बॉस नाही बनताय. ओके सर. आय मीन दादा. येतो मी.